केलेलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा लेक्चर नंबर 12 आहे. आपली मशीन चालू आहे सध्या स्थितीत सिंपल स्क्रू जॅक मशीन. तर त्याच्या आधी मी तुम्हाला फॉर्म्युले लिहून देणार आहे, म्हणजे की एक वेळा रिवाइज घेऊ आपण फॉर्म्युले आणि त्यानंतर याच्यावरचे न्यूमेरिकल चालू करू. तर बघा, सर्वात आधी एफर्ट. तर एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. तर एफर्ट कशाला म्हणतात? लोडला उचलण्यासाठी लागणारा फोर्स, लोडला उचलण्यासाठी लागणारी ताकद म्हणजे काय असते? एफर्ट असते. आपलं जे लोड आहे म्हणजे वजन आहे ते उचलतो ना आपण, तर त्याला लागते ताकद, तर ते ताकद म्हणजे असते एफर्ट. लोड म्हणजे असते वेट. लोड म्हणजे काय असते? वेट. वेट म्हणजे वजन. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. त्याच्यानंतर आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. परमनंट मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे W/P. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तसाच इफिशियन्सीचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला सर्वात महत्वाचा आहे. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशिओ इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशिओ इंटू 100. त्यानंतर फॉर्म्युला नंबर 5 आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट. तर आयडियल एफर्ट कशाला म्हणतात बघा. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी आणि आयडियल म्हणजे ते पी आहे. तर आयडियल एफर्टचा फॉर्म्युला आहे W/VR. W/VR. त्यानंतर 6 नंबरचा फॉर्म्युला आहे आयडियल लोड. आयडियल लोड. आयडियल लोड. लोड इट इज जनरेटेड बाय डब्ल्यू आणि आयडियल म्हणजे ते WI. WI चा फॉर्म्युला आहे P/VR. P/VR व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर 7 नंबरवर आहे एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. लॉस्ट इन फ्रिक्शन. आणि एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे म्हणजे PF चा फॉर्म्युला आहे P-PI. P-PI. आणि एक आहे लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे WF चा WI-W. WI-W. तर बघा, एफर्टचा फॉर्म्युला एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे W/P. इफिशियन्सी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. आयडियल एफर्ट PI चा फॉर्म्युला आहे W/VR. आयडियल लोड WI चा फॉर्म्युला आहे P/VR. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन PF इज इक्वल टू P-PI. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन WF इज इक्वल टू WI-W. त्याच्यानंतर इफिशियन्सी जर 50% पेक्षा जास्त असली तर त्याला म्हणतात रिव्हर्सिबल मशीन, म्हणजे की ते दोन्ही डायरेक्शनला काम करते. रिव्हर्स डायरेक्शन पण काम होते. रिव्हर्सिबल मशीन. ज्याची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी राहते, 50% पेक्षा कमी, त्याला नॉन रिव्हर्सिबल म्हणतात. काय म्हणतात? नॉन रिव्हर्सिबल किंवा सेल्फ लॉकिंग मशीन म्हणतात. कोणती मशीन म्हणतात? सेल्फ लॉकिंग मशीन. नॉन रिव्हर्सिबल म्हणजे ते रिव्हर्स डायरेक्शन काम करत नाही. त्यानंतर ज्याची इफिशियन्सी एक्झॅक्टली 100% असते त्याला आयडियल मशीन म्हणतात. त्याला कोणती मशीन म्हणतात? आयडियल मशीन. आयडियल मशीन. आणि ज्याची इफिशियन्सी 50% असते, ज्या मशीनची इफिशियन्सी 50% असते त्याला पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल म्हणतात. तर हे इम्पॉर्टन्स की आहेत. तर हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत, अत्यंत सोपी आहेत. प्रॉब्लेम जसे जसे होतील ते सोडवले की फॉर्म्युले पाठ. पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल. तर बघा, एफर्ट इट इज जनरेटेड बाय पी. हे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलेले सर. इफिशियन्सी 50 पेक्षा जास्त रिव्हर्सिबल, 50 पेक्षा कमी हे जास्त. इथली तो जास्त, इथली आली की जास्त, म्हणजे तुम्हाला लक्ष देऊन दे. 50% पेक्षा जास्त रिव्हर्सिबल, 50% पेक्षा कमी नॉन रिव्हर्सिबल. 100% इफिशियन्सी आयडियल मशीन आणि त्याची इफिशियन्सी 50% आहे त्याला पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल म्हणतात. काय म्हणतात? पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल. तसंच आपण जे प्रॉब्लेम घेतले होते, आपली मशीन चालू आहे आता. मशीनचं नाव आहे सिंपल स्क्रू जॅक मशीन. कोणती मशीन आहे? सिंपल स्क्रू जॅक. सिंपल स्क्रू जॅक. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल स्क्रू जॅक मशीन
चा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला. फक्त आपल्याला काय माहिती आहे का, मशीनचं नाव आहे आणि व्हेलॉसिटी रेशो आहे, फक्त याची व्हेलॉसिटी रेशो बदलतं. 7-8 मशीन आहेत फक्त, बाकी काही नाही. आता हे 3 नंबरची मशीन चालू आहे आपली, आणि बाकी मग हा चॅप्टर खतम होऊन जाईल. तर मशीनची 3 नंबरची मशीन आहे सिंपल स्क्रू जॅक. याचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे फक्त. सिंपल स्क्रू जॅकचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2πl/p. काय फॉर्म्युला आहे? 2πl/p किंवा ऑर πd/p. πd/p. आता पी म्हणजे होते पिच ऑफ स्क्रू. हे मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण लिहून दिलेलं आहे तुम्हाला. पी म्हणजे काय होते? पिच ऑफ स्क्रू. एल म्हणजे होते लेंथ ऑफ हँडल. काय म्हणते होते? लेंथ ऑफ हँडल. त्याला एल म्हणतात, लेंथ ऑफ हँडल. त्यानंतर डी म्हणजे होते डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. डायमीटर ऑफ एफर्ट व्हील. आणि याच्यावर 101% प्रॉब्लेम येते. तर हे IMP वाली मशीन लिहिजा, लय महत्वाची मशीन आहे आणि याच्यावर प्रॉब्लेम येते. हे नाव दिसलं सिंपल स्क्रू जॅक, तर व्हेलॉसिटी तुमच्या दिमागात आहे की हे आलं पाहिजे. व्हेलॉसिटी रेशो 2πl/p आणि ऑर πd/p. तर तुम्ही हे नोट डाऊन करा आणि आता आपण याच्यावर न्यूमेरिकल घेऊ. तर 1 मिनिट देतो तुम्हाला नोट डाऊन करण्यासाठी, तर हे नोट डाऊन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी 3 प्रॉब्लेम झालेले आहेत या मशीनचे. मशीनचं नाव आहे सिंपल स्क्रू जॅक. तर आता बघा प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आपण सॉल्व्ह करूया. तर नोट डाऊन करू नंतर. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 4 असा आहे, ए स्क्रू जॅक. मशीनचं नाव तो सांगणारच आहे, हा तसं प्रॉब्लेम येणारच नाही. जे पण मशीन्स आहे त्या मशीनचं नाव देणार. ए स्क्रू जॅक ऑफ पिच 8 mm. पिच इट इज डिनोटेड बाय पी. आता लक्ष द्या, पिचला पण पी न डिनोट करतो आपण आणि एफर्टला पण पी न डिनोट करतो. हा पिच आहे. पिच किती आहे? 8 mm. त्यानंतर हॅज ए लिव्हर ऑफ 250 mm लेंथ. याची लेंथ दिलेली आहे 250 mm. तर विद्यार्थी मित्रांनो, काय दिलेलं त्यानं? ए स्क्रू जॅक पिच 8 mm हॅज ए लिव्हर ऑफ 250 mm लेंथ. ओके, तर एवढं तुम्हाला पिच आणि लेंथ माहित भेटली तर तुम्ही व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला लावून द्यायचा. सर्वात आधी व्हेलॉसिटी रेशो काढून टाकायची, कारण आपल्याला व्हेलॉसिटी रेशो काढाच लागते. तुम्हाला काय करायचं आहे? स्क्रू जॅक मशीन आहे, तर स्क्रू जॅक मशीनचा फॉर्म्युला काय? व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2πl/p. किती सोपी फॉर्म्युला आहे बघा, 2πl/p. याला हायलाइट करून देतो. व्हेलॉसिटी रेशो आपल्याला काढाच लागते. फॉर्म्युला पाठ करून घ्या, 2πl/p. त्यानंतर आता आपण याच्यात व्हॅल्यू पुट करू. 2 जसाच्या तसा, पाय जसाच्या तसा, एल आहे 250 आणि पी किती आहे? 8. आता तुम्हाला काय करायचं आहे? आपली कॅल्सीबाई काढायची आहे आणि कॅल्सीबाईच्या याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करूया आपण. हे आधीला विचारू की किती येते आन्सर. पहिले 2 टाका, नंतर पाय, नंतर 250/8. हे कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट करा. हे कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट केल्यावर इज इक्वल टूचं बटन दाबा. इज इक्वल टूचं बटन दाबल्यावर HD चं बटन दाबा आणि HD चं बटन दाबलं तर इथे येते 196.34 व्हेलॉसिटी रेशो. तर सर्वात आधी तुम्हाला व्हेलॉसिटी रेशो काढणं गरजेचं आहे. हा काढला तुम्ही व्हेलॉसिटी रेशो. थोडंसं प्रॉब्लेम वाचला. मशीनचं नाव होतं सिंपल स्क्रू जॅक आणि आपण व्हेलॉसिटी रेशो काढला, कारण व्हेलॉसिटी रेशो आहे सिंपल स्क्रू जॅकचा 2πl/p. त्यानंतर आता प्रॉब्लेम पुन्हा वाचूया, काय काय सांगितलेलं आहे. व्हेलॉसिटी रेशोचं काम पहिले करून टाकायचं. मग त्याच्यानंतर दिलाय इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन 30%. इफिशियन्सी दिलेली आहे 30%. ओके, फाइंड द एफर्ट. काय फाइंड करायला लागते? एफर्ट फाइंड करायला लागते. EFFORT. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. हा पिचचा पी होय बरं, हा एफर्टचा. रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड 1500 न्यूटन. जर लोड किती असेल? 1500 न्यूटन काय दिलं असेल? लोड दिलं असेल, तर एफर्ट किती? तर आता इथं कुठला फॉर्म्युला लावायचा? तुम्ही इथं आता एकाने विचार करत राहाल. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कधी लक्षात ठेवा की जर इफिशियन्सी जर गिवन दिली असेल, काय गिवन दिली असेल? इफिशियन्सी. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावायचा. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100.
हा फॉर्म्युला लावायचा. इफिशियन्सी जर गिवन दिली तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावाच लागते. इफिशियन्सी जर समजा दिली तर इफिशियन्सीचा नारळ आपल्याला फोडाच लागते. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. बघू आता काय काय आहे, तर जे आहे ती व्हॅल्यू पुट करू. इफिशियन्सी किती दिलेली आहे 30%. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज दिला का, नाही, राहू द्या ना मग. व्हेलॉसिटी रेशो किती दिलेला आहे, काढला आपण 196.34 इंटू 100. एवढ्या साऱ्या गोष्टी. त्यानंतर हा जो 196.34 हा अपॉन मध्ये आहे, अपॉन मध्ये खाली असेल तर इकडे जाते वर, म्हणजे असं येणार 30 इंटू 196.34. 100 इंटू मध्ये तर इकडे होते डिवाइड. तर इथं भेटते तुम्हाला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. काय भेटते, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आता आपण इकडे आपल्या कॅल्सीबाईला विचारू, कॅल्सीबाई किती येते आन्सर, कॅल्सीबाई किती येते आन्सर. 30 इंटू 196.34 डिवायडेड बाय 100. तुम्ही करा कॅल्सीवर आणि तुम्ही पण तुमच्या कॅल्सीबाईला विचारा की किती येते. तर याचा आन्सर येणार आहे 58.902. किती आला आन्सर, 58.902. माझा आन्सर हे आलेला आहे. मग त्याच्यानंतर आता हे तर भेटला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आपल्याकडे मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला असा आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू W अपॉन P. हा फॉर्म्युला मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा. आता मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भेटला तर तो फॉर्म्युला लावाच लागेल आता आपल्याला. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आलं, 58.902. आपल्याला काय करायचं सांगितलं ना, एफर्ट करायला सांगितलं ना. तर लोड किती आहे, 1500 अपॉन P. नंतर काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, हा P अपॉन मध्ये अपॉन खाली आहे, इकडे जर आला तर काय होणार वर, म्हणजे 58.902 P इज इक्वल टू 1500. आता हा 58.902 इंटू मध्ये आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर होतो डिवाइड. तर P इज इक्वल टू इथे येते 1500 डिवायडेड बाय 58.902. तर याचा आन्सर येणार आहे P इज इक्वल टू, आता आपल्याला कॅल्सीबाई विचारला लागेल, डायरेक्ट थोडी आन्सर आहे. कॅल्सीबाई किती येते आन्सर, मग टाका लागेल कॅल्सीमध्ये 1500 डिवायडेड बाय 58.902. मग इज इक्वल टूचं बटन दाबावं लागेल आणि इज इक्वल टूचं बटन दाबल्यावर SD बटन दाबावं लागेल. तर तुम्हाला कॅल्सीमध्ये येणार आहे 25.46 न्यूटन. जर तुमच्या कॅल्सीमध्ये आन्सर आलं असेल तर प्रॉब्लेम बरोबर आहे, नाही तर चुकलं. आणि हे प्रॉब्लेम इथं काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक वेळा मी तुम्हाला अगेन हे प्रॉब्लेम समजावून सांगतो. जर कोणाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला नक्की विचारा. बघा प्रॉब्लेम नंबर 4 तसा आहे, ए स्क्रू जॅक ऑफ स्पीच 8 mm हॅज ए लिव्हर ऑफ 250 mm लेंथ. म्हणजे काय म्हणते तो, ए स्क्रू जॅक नावाची मशीन आहे, त्याच्यात पिच आहेत 8 mm लांबीचे, 8 mm चे. हॅज ए लिव्हर ऑफ 250 mm लेंथ. लिव्हर म्हणजे लेंथ ऑफ हँडल आहे 250 mm. इथे mm लिहिलं नाही, mm लिहून 250 mm. तर एवढं भेटल्याबरोबर तुम्ही काय करसाल, व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला असाल. मग तुमच्या दिमागात आला पाहिजे स्क्रू जॅकचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला काय. स्क्रू जॅकचा व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2πL अपॉन P. तर 2πL म्हणजे होते 250 आणि P म्हणजे होते 8. टू बी कॅल्क्युलेट 2π in bracket 250 divided by 8. याचा आन्सर येते 196.34. दिस इज द व्हेलॉसिटी रेशो. त्यानंतर प्रॉब्लेम वाचूया समोर. इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन 30%, इफिशियन्सी दिलेली आहे 30%, फाइंड द एफर्ट. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एफर्ट फाइंड करायचा आहे. रिक्वायर्ड टू लिफ्ट ए लोड ऑफ 1500 न्यूटन. जर लोड दिलेला आहे 1500 न्यूटन. आता बघा इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. कारण इफिशियन्सी गिवन दिली तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला लावावा लागेल. इफिशियन्सी जर लिहिला 30%, व्हेलॉसिटी रेशो आपल्याला पाहिजे 196.34 इंटू 100. तर आता बघा हा 196.34 अपॉन मध्ये आहे, इकडे आला होतो मल्टिप्लाय, आणि 100 मल्टिप्लाय मध्ये इकडे आला होतो डिवाइड. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती येणार, 58.902. मग सिंपल मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे W अपॉन P.
मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या जागी मेकॅनिकल ॲडव्हान्टेजची व्हॅल्यू 58.902, डब्ल्यूच्या जागी डब्ल्यूची व्हॅल्यू आणि पीच्या जागी पी अपॉन मध्ये आहे, इकडे जर ट्रान्सफर झाला तर मल्टिप्लाय, आणि हा 58.902 इंटू मध्ये इकडे जर ट्रान्सफर झाला तर डिवाइड. तर हे जर आपल्या कॅल्शीबाईला विचारलं तर कॅल्शीबाई बरोबर उत्तर देईन 25.46 न्यूटन. आणि इथं तुमचं प्रॉब्लेम काय झालं, सॉल्व्ह झालं. तर हे तुम्ही प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5 आहे, ए स्क्रू जॅक लिफ्ट ए लोड of 30 kilonewton by an effort of 400 newton. By an effort of 400 newton applied at the end of lever arm of the length 750 mm. If the pitch of the screw is 6 mm, calculate the efficiency of the screw jack. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे, ए स्क्रू जॅक मशीन आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हणते, लिफ्ट ए लोड 30 किलो न्यूटन. लोड इट इज डिनोटेड बाय एल. एल म्हणजे होते 30 किलो न्यूटन. एक मिनिट, लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू, ते लेंथ ऑफ लिव्हर आहे. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू, लक्षात ठेवा. लोड इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. तर डब्ल्यू किती दिलेलं आहे, 30 किलो न्यूटन दिलेलं आहे. आता 30 किलो न्यूटन म्हणजे किती न्यूटन होते, 30,000 न्यूटन, 30,000 न्यूटन. 30 किलो न्यूटन म्हणजे किती न्यूटन, 30,000 न्यूटन. कारण 1 किलो न्यूटन म्हणजे 1,000, तर 30 किलो न्यूटन म्हणजे 30,000 न्यूटन. बाय अन एफर्ट, एफर्ट दिलेला आहे. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी आणि एफर्ट दिलेला आहे 400 न्यूटन. ओके, अप्लाइड द एंड ऑफ लिव्हर आर्म. त्याच्यानंतर काय म्हणते बघा, लेंथ दिलेली आहे. लेंथ इट इज डिनोटेड बाय एल. एल म्हणजे लेंथ ऑफ हँडल दिलेला आहे 750 mm. आणि पिच ऑफ द स्क्रू, पिच दिलेली आहे, पिच ऑफ स्क्रू दिलेला आहे 6 mm. पिच ऑफ स्क्रू किती दिलेला आहे, 6 mm. आणि आता आपल्याला काय काढायचे, इफिशियन्सी काढायची. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो आपण व्हेलॉसिटी रेशो काढू. काय काढायचा, व्हेलॉसिटी रेशो. आता व्हेलॉसिटी रेशो जर आपल्याला काढायचा आहे तर व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला, पण मशीनचं नाव पाहिजे. मशीनचं नाव कोणतं आहे, सिंपल स्क्रू जॅक. स्क्रू जॅक सांगितलं तर व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2πl अपॉन पी. पी फॉर पिच आहे, पी फॉर काय, पिच. इथं लिहितो इन ब्रॅकेट पिच, म्हणजे 2 पी मध्ये तुम्हाला काही कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. तर इथं बघा पिच, तर इथं येणार आहे 2πl. एल म्हणजे ते लेंथ, आणि लेंथ दिलेली आहे 750 आणि पिच किती दिलेल्या आहेत, पिच दिलेल्या आहेत 400. पिच किती दिलेल्या आहेत, 400. आता आपल्याला आपली कॅल्शीबाई विचारला लागेल, कॅल्शीबाई किती येते व्हेलॉसिटी रेशो. पण कॅल्शीबाईला एक मिनिट, तर लक्ष द्या, पी किती आहे, पिच किती आहे, 6 आहे. मी 400 लिहिलं गलतीनं, असं होऊ शकतं तुमच्या याच्यात. थोडस नजर घटी, दुर्घटना घटित, थोडस लक्ष ठेवायचं. इथं 6 लिहू द्या मला. इथं काय लिहायचं आहे, 6 लिहायचं आहे. पिच किती आहे, 6 आहे. खालचा पी आहे, इथं आहे 6. आता आपल्याला कॅल्शियम मध्ये काही व्हॅल्यू पुट करायची आहे. तर कॅल्शियम मध्ये व्हॅल्यू कशी पुट करसाल, सर्वात आधी 2, नंतर शिफ्ट आणि सर्वात खालच्या लाईन मध्ये आहे 3 नंबरचं बटन पाय, मग पाय, नंतर सांगसाल तुम्ही 750, इथं लिहिसाल 750, ब्रॅकेट कम्प्लीट करसाल, अपॉन मध्ये देसाल 6 आणि इज इक्वल टूचं बटन प्रेस करसाल. आता इज इक्वल टूचं बटन जर प्रेस केलं आणि त्याच्यानंतर एचडीचं बटन प्रेस करायला लागेल, आणि एचडीचं बटन प्रेस केलं तर येते 785.39. व्हेलॉसिटी रेशोला युनिट नसते. हे झाली व्हेलॉसिटी रेशो. आता आपल्याला काढायचे इफिशियन्सी. काय काढायचे, इफिशियन्सी. आता इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला पाहिजे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पहिले. तर हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. इफिशियन्सी काढण्यासाठी मेकॅनिकल ऍडव्हान्टेज पाहिजे आपल्याला. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचा फॉर्म्युला आहे W/P. काय फॉर्म्युला आहे, W/P.
तर या मेकॅनिकल ऍडव्हान्टेजच्या जागी मेकॅनिकल ऍडव्हान्टेजची व्हॅल्यू टाकू आपण. तर मेकॅनिकल ऍडव्हान्टेजची व्हॅल्यू आहे डब्ल्यू. डब्ल्यू किती दिलेला आहे? डब्ल्यू दिलेला आहे 30,000 न्यूटन. 30,000 आणि एफर्ट, हा एफर्ट आहे, एफर्टचा पी आहे. एफर्ट, आणि एफर्ट किती दिलेला आहे? 400. तर तुम्हाला काय करायचं आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढायचा असेल तर 30,000 आपल्या कॅल्शियमला पुन्हा विचारू कॅल्क्युलेशन. 30,000 म्हणजे किती झिरो? 4 झिरो डिवायडेड बाय 400. तर याचा आन्सर येणार आहे 75. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किती आला? 75. हा आला तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. एक मिनिट चेक करू द्या. 30,000 आहे ना, 30,000 भागिले 400 म्हणजे किती येते? 75 येईल ना. 400 केलं तर किती येणार? 75. माझ्या कॅल्शियम मध्ये तर एवढं शिवर आलं. त्याच्यानंतर इफिशियन्सी. आता करूया इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे, इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. Efficiency is equal to mechanical advantage upon velocity ratio into 100. तर इथं बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे 75. व्हेलॉसिटी रेशो आला, खूपच मोठा आला होता व्हेलॉसिटी रेशो 258.39 इंटू 100. तर बघूया इफिशियन्सी किती येते बाय युझिंग कॅल्शियम. किती येणार? 75 डिवायडेड बाय 785.39 इंटू 100. आणि इथे इझी इक्वल बटन प्रेस करू तर इथं आलं 9.54%. हे झाली तुमची इफिशियन्सी. हे काय झाली? इफिशियन्सी. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर इथे हे प्रॉब्लेम काय झालेला आहे? सॉल्व झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक वेळा पुन्हा प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं, ए स्क्रू जॅक लिफ्ट ए लोड 30 किलो न्यूटन. लोड दिलेला आहे, स्क्रू जॅक मशीनचं नाव दिलं त्यांना. लोड आहे 30 किलो न्यूटन म्हणजे 30,000 न्यूटन. त्यानंतर बाय अन एफर्ट 400 न्यूटन. एफर्ट इट इज डिनोटेड बाय पी, 400 न्यूटन. ओके. त्यानंतर अप्लाइड ऍट द एंड ऑफ लिव्हर आर्म लेंथ, म्हणजे की हँडल आहे ते, लेंथ ऑफ हँडल 750 mm. त्यानंतर पिच ऑफ स्क्रू, पिच ऑफ स्क्रू, इथं टी देऊ द्या, टी, ते असं काहीतरी गलतीनं झालं असेल ते. इथं पिच, पिच ऑफ स्क्रू इथं बघ, पिच ऑफ स्क्रू, पिच ऑफ स्क्रू किती दिल्या? पिच ऑफ स्क्रू दिलेल्या 6 mm, 6 mm. तर इथे घेतला आपण 6 mm. आणि आपल्या काढायची इफिशियन्सी. तर सर्वात आधी पण व्हेलॉसिटी रेशो काढला. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला आहे 2πl अपॉन पी, पी फॉर पिच. 2πl, एल आहे 750 आणि पिच आहे 6. कॅल्शियम आन्सर 785.39. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढला. फॉर्म्युला आहे डब्ल्यू अपॉन पी, पी फॉर एफर्ट. डब्ल्यू आहे 30,000 डिवायडेड बाय 400, 75. मग इफिशियन्सी काढली. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो 75 अपॉन 785.39 इंटू 100. इफिशियन्सी आली 9.54. प्रॉब्लेम इज सॉल्व. तसंच विद्यार्थी मित्रांनो, एक अजून प्रॉब्लेम आहे. तर मी असं करतो, नाही तर तुम्हाला एक आणि 2 प्रॉब्लेम होमवर्क देतो, तुम्ही ट्राय करा, नाहीतर मग मी नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊन घेईन. ओके. तर आता बघा होमवर्कचे प्रॉब्लेम. आजच्या लेक्चर मध्ये 2च झाले समजा आपले प्रॉब्लेम, पण आता होमवर्कचे प्रॉब्लेम घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 6. A screw jack has a effort wheel diameter of 200 mm and pitch is 5 mm. Find the velocity ratio if a load of 1000 Newton lifted by an effort 150 Newton. Find the efficiency of the machine. याचा आन्सर आहे इफिशियन्सीचा 5.31%. हे प्रॉब्लेम होमवर्क आहे. तसंच प्रॉब्लेम नंबर 7 हे सुद्धा होमवर्क आहे. A screw jack has an effort wheel diameter of 300 mm and pitch is 6 mm. If a load of 1200 Newton is lifted by an effort 200 Newton, find the efficiency. याची इफिशियन्सी आहे 3.82.
तर लक्षात ठेवतो इथं डायमीटर दिलेला आहे. काय दिलेलं आहे? डायमीटर. डायमीटर म्हणजे तो फॉर्म्युला लागेल पाय डी अपॉन पी. पाय डी तो 2πl मला लागेल नाही, डायमीटर असला तर पाय डी. तर हे दोन प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करा. याच्यानंतरचं जे मशीन आहे आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. धन्यवाद.